नशामुक्त भारत 2028 अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत पंजाबहून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना पुणे जिल्ह्यात अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 6 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तळोजा पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी ट्रकच्या माध्यमातून नवी मुंबई, मुंबई आणि पुणे परिसरात हेरोईनची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली होती। त्यानुसार पोलिसांनी नाशिकहून येणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत चाकण MIDC परिसरात सापळा रचून बलजीत सिंग, गुरुप्रताप सिंग उर्फ गोपी आणि करमजीत सिंग या तिघांना ताब्यात घेतले। आरोपींकडून 82.6 ग्रॅम हेरोईन, ऑस्ट्रिया निर्मित ग्लॉक पिस्तूल, जिवंत काडतुस, 50 लाखांचा ट्रेलर, मोबाईल आणि वजन काटा जप्त करण्यात आला। प्राथमिक तपासात पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाब सीमेवर ड्रग्ज पाठवून ते महाराष्ट्रात आणले जात असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय। आरोपींना 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षापासून नशामुक्त अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सिने जो स्टार आहे त्याला पण बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम केला होता। तेव्हापासून आपण हेल्पलाईन जारी केलेले आहेत। आपले जे चॅनल्स आहेत व्हॉट्सॲप, ट्विटर याच्यावरून आपण प्रसिद्धी देतोय। हेल्पलाईन नंबरवरून आपल्याला माहिती मिळते आणि ह्या अभियानाअंतर्गत आम्ही 6 गुन्हे जे पंजाबमधून जे ड्रग्ज येणार आहे येते त्या संदर्भात आपण 6 गुन्हे आपण दाखल केले होते। त्यामध्ये 40 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। जवळजवळ 6 कोटीचा माल आपण हस्तगत केला होता आणि त्याच गुन्ह्याचा तपास त्यातल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हाला तपासात निष्पन्न झाले की पंजाब मार्गे एक ट्रकमधून कंटेनरमधून पाहिजे आरोपी जो बलजीत सिंग आहे तो घेऊन येतोय असं आम्हाला तपासात निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याचा नाशिकपासून फॉलो केला त्याला आणि नागरगोजे जे गाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये तिथे आम्ही त्याला पकडलं आणि हे आपल्याला 82 ग्रॅम हेरोईन सापडले, एक पिस्तूल सापडले ऑस्ट्रिया बनावटीचं, 2 हे मिळालेत 4 राऊंड आणि 2 मॅगझिन भेटले आणि ह्या कारवाई 14 तारखेला झालेली आहे शनिवारी। त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे ती 18 पर्यंत आहे। आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे जे इथले फूड सोल्जर आहेत, जे पेडलर आहेत, जे ॲक्च्युअल गिरायकांना सप्लाय करतात त्यांचा पण शोध आपण घेत आहोत आणि ते पण आपण रॅकेट नष्ट करत आहोत। अशा प्रकारे ही आपली मोठी कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पूर्ण होत आहे। पंजाबमध्ये ड्रोनद्वारे येतं ते पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान असं मार्गे ड्रोनद्वारे येतं आणि ड्रोनद्वारे ते आपल्या भारताच्या हद्दीत उतरवलं जातं आणि मग तिथून ते पूर्ण भारतभर सप्लाय केलं जातं।